नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि कैरी काकडीची तांबोळी। आता तसं कैरीचे दिवस गेले, पण कैरी आहे बाजारात उपलब्ध। तर तांबोळी हा प्रकार जो आहे तो साध्या भाताबरोबर खाण्याचा प्रकार आहे। अतिशय साधा प्रकार आहे, पण उत्कृष्ट आहे, चवीला वेगळा आहे। आणि साधारण उन्हाळा पावसाळ्याच्या दरम्यानचे जे दिवस असतात त्यामध्ये हा प्रकार उत्तम लागतो, पचायला हलका असतो आणि चविष्ट असतो। सुरुवात करायची, चला। याबरोबर गरम भात आणि साजूक तूप हवं असतं। तुम्ही गरम भात पहिले, नाही नुसता साधा भात आहे, छान सुवासिक तांदूळाचा बनवला तर उत्तम। थोडं मीठ फक्त मी यामध्ये घालतोय। मंद आचेवर आपण याला शिजवून घेऊ। खूप शिजवणं वगैरे असा प्रकार नाही आहे। भात एकदा शिजला की आपली जी तांबोळी ज्याला म्हणतात तर ती काही नाही, ताक घ्यायचं आणि त्याच्यात बघा हे कसं इंटरेस्टिंगली म्हणजे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, इंटरेस्टिंगली बनवलं आहे। आणि त्यासाठी आपल्याला नारळ हवं। नारळ म्हणजे हा पांढरा खोबऱ्याचा भाग, त्याच्यानंतर एक कैरी आणि एक मोठी काकडी किंवा 1.5 छोट्या काकडी। दॅट्स काकडीची ही साईड काढायची आणि मधली काकडी एकदा घेऊन ही चेक करायची कडू आहे की नाही, खाऊन पाहिजे। आता जेवढी काकडी घेतली त्याच्यात थोडी कमी कैरी घ्यायची आणि खोबरं जे आहे हे जवळपास अर्ध खोबरं मी यात घेतलं। ह्याला सुद्धा आपण बारीक करून घेऊ। काकडी, त्यानंतर खोबरं, ओलं नारळ म्हणजे ही कैरी, यामध्ये साधारण एक 2 वाटी छान दही घालायचं। दही जास्त आंबट नको। फक्त आता 2 हिरव्या मिरच्या घालतोय। यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडी साखर। याला छान एकत्र करून घ्यायचं आणि यावर आता छान आपल्याला कडकडीत फोडणी द्यायची। फोडणीला थोडं तेल, यामध्ये थोडी मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे आणि थोडा हिंग। आणि ही फोडणी मग आपण त्याबरोबर छान गरमागरम भात